नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. एकदा तिला समजून घेशील माझ्यासाठी. या मूर्तीविषयी क्षिप्रालाच एवढी माहिती होती. विचार करा ना, तिच्या वडिलांना किती माहिती असेल. ही मूर्ती मी कुठेतरी पाहिलीये. गत जन्मातल्या सुलेखालाही तो ओळखत असेल. त्यांनी तसे काहीतरी संकेत दिले असतील. आठवून पहा शुभ्रा. तुम्ही मध्यंतरी मला एका मूर्तीचं चित्र ईमेल केलं होतं. हां, तू फोनवर मला आज काहीतरी विचारत होतीस. इफ आय एम नॉट मिस्टेकन ती मूर्ती सुलेखाला कोणीतरी गिफ्ट दिली होती किंवा कुठल्या तरी एक्झिबिशनमध्ये तिला मिळाली होती असं तिने तुम्हाला सांगितलं. पण तुम्ही यावर विश्वास ठेवाल? म्हणजे ती मूर्ती तिला कोणी दिली का तिने स्वतः आणली का आणखीन काही मला माहित नाही. पण याच मूर्तीचं चित्र तुम्हाला क्षिप्राच्या घरी सुद्धा सापडलं होतं ना? राईट. आणि क्षिप्राने याच मूर्तीविषयी मला सांगितलं होतं. इनफॅक्ट या मूर्तीचे डिटेल्स शोधण्यासाठीच ती सुलेखाबरोबर जाऊन राहिली होती. क्षिप्राने तुला काय सांगितलं होतं? तेच तर डिटेलमध्ये आठवत नाहीये ना मला. काली कर्मावालीची मूर्ती एवढं आठवते. खरं तर मी आजोबांना सगळं सांगितलं होतं तेव्हा. त्यांनाच काही आठवलं तर. ती मूर्ती जर आपल्याला मिळाली. हे कसं शक्य आहे? सुलेखाच्या घरून. नॉट पॉसिबल प्रिया. तिच्या घराची झडती घेतली आम्ही, काहीही मिळालं नाही. मूर्ती तर दूरची गोष्ट आहे. मला या दोन्ही गोष्टींमध्ये काही संबंध जाणवत नाहीये प्रिया. आपण प्रयत्न करूया ना. माझी काळजी वाटते तुला? हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुला तुझ्या जवळ असणाऱ्यांची काळजी वाटते का, हा प्रश्न स्वतःलाच विचार. काय झालं? नाही, काही नाही प्रिया. व्हॉट आय फील इज पोलीस शोध घेत आहेत. हे काम त्यांनाच करू देत. हो, पण मी मदतच करते ना. आय अंडरस्टँड. नको पण. कसला विचार करताय? मला असं का वाटतंय की हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं आणि क्लिष्ट होत जाणार आहे. कसलं प्रकरण? नक्की कसला विचार करताय तुम्ही? तुझा, जो तू स्वतःहून कधीच करत नाहीस. तुम्ही नक्की कशा संबंधी बोलताय मला कळेल? एखाद्या गोष्टीवरचं लक्ष त्याच गोष्टीवर केंद्रित केलं तर हे प्रश्न तुला पडणारच नाहीत. भविष्यात तुझ्यावर येणाऱ्या संकटांचा विचार करते मी. संकट? कसली संकट? जी तू ओढवून घेतलीयस आणि घेतीयस. माझ्यावर आलेली संकट मी नुसतीच दूर करत नाही, तर कायमची संपवून टाकते. म्हणजे ती पुन्हा उभी राहत नाहीत. तुला काय वाटतं, सगळी संकट संपलीत?
विक्रांत भोसले हे संकट नाहीये. ते मला थोपवण्यासारखं होतं ते मी थोपवलं. तुझ्या मार्गातला एक अडथळा दूर केलाय. कायमचाच दूर केला तर त्याचाच विचार केलास तर बाकीच्यांचा कधी विचार करणार आहेस? बाकी मनीषाच्या आईला पाहिल्यानंतर आपण प्रथमेश आणि मनीषाची आई या विषयावरच थांबलो. पुढे काय? पुढे प्रथमेशच्या माध्यमातून जर का मनीषाची आई शास्त्र्यांना भेटत राहिली तर तुझ्या पापांचा पाढा तिला वाचायला किती वेळ लागणार आहे? मी जर सगळ्यात आधी नाही, तीच चूक पुन्हा करू नकोस. कोणालाही मारणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये. विचार कर. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आधी विचार कर आणि मग कृती कर. कारण ह्या वेळेला युद्ध फक्त तुझ्यात आणि शुभ्राच्यातच नाहीये, तर एकट्या सुलेखा विरुद्ध अख्खं शास्त्री कुटुंब उभं राहणार आहे. कळलं? घे. दादा, मला बोलायचंय तुझ्याशी. जाऊ दे मुन्ना, मला काही ऐकायचं नाही आता. दादा प्लीज रे, असं गप्प बसून काय होणार आहे? बोलूनही काही होणार नाही आता, त्यामुळे गप्प बसलेलंच बरं. पण दादा, जाऊ दे ना मुन्ना. तेव्हा मुन्ना, तू उगाच उत्साहात काहीतरी सांगणार, मी ते ऐकणार नाही, त्याला रिप्लाय देणार नाही. मग तू चिडणार, तुला वाईट वाटणार. त्याच्यापेक्षा काही सांगूच नकोस, तेच बरं आहे. खूप महत्वाचं आहे. माझ्यासाठी आता गप्प बसण्याशिवाय दुसरं काही महत्वाचं नाही. जा बघ, फोन वाजता, घे. हॅलो, सुलेखा बोलती. आधी आहे? सुलेखा. काय काम आहे? आधी असेल तर त्याला फोन दे, नसेल तर नाही म्हणून सांग. कळलं? ती म्हणते आधी असेल तर फोन दे, नसेल तर नाही म्हणून सांग. दादा आहे, पण त्याला बोलायचं नाहीये तुझ्याशी. तिला सांग, जे काय बोलायचं आहे ना ते घरी येऊन बोल. सुलेखा, तुला जे काही बोलायचंय ते घरी येऊन बोल. आणि मला वाटतं शुभ्राने सुद्धा तुला हेच सांगितलं होतं ना मध्यंतरी. मी तर म्हणते तू असे सारखे फोन नकोच करूस, कारण त्याचा काहीही उपयोग नाही. ए, तुझ्या दादाला सांग
जे काय बोलायचंय ना ते आता घरी येऊनच बोलेन. पण ते बोलून झाल्यावर जे काय होईल त्याने तुझ्या दादाला 4 चौघांसमोर सोड, घरच्यांसमोरही तोंड दाखवायला जागा उरणार नाही. सांग तुझ्या दादाला. तिचं असं म्हणणं आहे की असं काहीतरी आहे जे सांगितल्यानंतर 4 चौघात सोड, घरच्यांना सुद्धा तोंड दाखवायला तुला जागा उरणार नाहीये. हा बोल, काय आलं? विक्रांत भोसलेचा फोन आला होता. त्याला पुण्याच्या घराबद्दल कळलंय, आपल्या दोघांबद्दल सगळं कळलंय त्याला. व्हॉट? सगळं म्हणजे? सगळं म्हणजे सगळं सगळं. आधी मिस डिमेलो, घराचा पत्ता, सगळं सगळं कळलंय. तुला खात्री आहे? मी आता चौकशीवरूनच येते. तू काय काय सांगितलंस? लपवण्यासारखं काही उरलेलंच नाहीये आधी. त्या विक्रांतनी माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी वधून घेण्याचा प्रयत्न केला. आदिनाथ शास्त्री या नावाबद्दल काही कळतंय का यासाठी खूप प्रयत्न केले त्याने. पण मी नाही तोंड उघडलं आधी. पण त्यांना हे कळलं कसं? शिकारी कुत्रा आहे तो. माग काढत कधी ना कधी आपल्यापर्यंत पोचणार आहे मला माहित होतच. त्यात आपले पैसे थकले होते ना आधी. त्या घर मालकाने नक्की तोंड उचकटलं असणार. अरे पण मग मला सांगायचं ना, मी पैसे आता काय माहित नाही आधी काय करायचं काय नाही करायचं, काय बोलायचं काय नाही बोलायचं काही सुचत नाहीये मला. आता हे सगळं तुझ्या हातात आहे. आधी मी माझ्या परीने तुला वाचवायचा प्रयत्न केलाय, पण आता मला. सुलेखा, आणखी किती दिवस तुझ्यामुळे मी. माझ्यामुळे? बरोबर आहे बरोबर आहे आधी, माझ्यामुळेच. आज वाचलायस ना ते माझ्यामुळेच. कळलं? जे काय होतं ते फोनवरच बोलले मी. गप्पा मलाही मारायची हौस नाही. पण आता यापुढे जे काही बोलायचंय ते सगळं तुझ्या घरी येऊनच बोलेन. सगळेच बोलूया रादर. तू, मी, शुभ्रा, तुझ्या घरचे आणि तो विक्रांत भोसले. ठेव फोन. घरात येऊन बोलले तर 4 चौघातच काय, घरातल्यांना सुद्धा तोंड दाखवायला जागा उरणार नाही. याचा अर्थ काय होतो आई? काय बोलतेस तू? असं कोण बोललं कोणाला? सुलेखा बोललीये हे दादाला. काय? कधी? फोन आला होता थोड्या वेळापूर्वी. आई, स्वतःला समजते काय ही सुलेखा दादाशी अशा भाषेत बोलायला? प्रिया, काय झालंय नक्की? कळेल ना. नाही, आता कळायलाच हवं आपल्याला. पण आधी काय म्हणाला? खरं तर देणारच नव्हते त्याला फोन. सुनावणार होते शुभ्रासारखंच सणसणीत. पण दादा तिथे बसला होता आणि सुलेखा बोलतच असं होती की प्रिया, आधी काय म्हणाला ते सांगतेस का? माहित नाही आई मला. त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं नाही माहिती मला. दादाने सुद्धा मला नंतर काही सांगितलं नाही. पण काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे. अगं पण काय, कसला प्रॉब्लेम? मला आधीपासूनच वाटत होतं.
दादा आणि सुलेखाचं लग्न ठरण्याआधीपासून जे मला वाटत होतं ना ते आता दिसायला लागलंय आई. आंधळेपणाने ठेवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे हा आणि भोगतोय तो दादा आता. प्रिया, हॅलो. कोण? विक्रांत का रे? हो आजोबा, मी विक्रांतच बोलतोय. चंदू भेटला होता का तुला? हो, भेटले मला. आजोबा, प्रत्येकाच्या मनात माझ्याबद्दल किती गैरसमज आहे हो. विक्रांत, मुळात तुझ्याबद्दल आमच्या घरच्यांचं मत चांगलं नसल्यामुळे तू केलेली प्रत्येक चांगली गोष्ट ही गुन्हा ठरत असेल तर त्याला तू तरी काय करणार? कसं आहे, जबाबदारी या शब्दाकडे कोण कसं बघतं त्यावर बरंच काही अवलंबून असतं विक्रांत. आणि आता कमीत कमी चुका करायचं असं ठरवलंय आजोबा. बरं, तुमची चिठ्ठी मिळाली आणि त्याचा अर्थही कळला. कोरा कागद. आदिनाथ शास्त्रीसाठी होती ना चिठ्ठी? नका काळजी करू आजोबा, त्या कोरा कागदासारखाच आदिनाथचा रेकॉर्डही कोराच राहील. ही जबाबदारी माझी. मुद्दामूनच कोरा कागद पाठवला. म्हटलं बघूया तुला अर्थ कळतो का ते. आजोबा, कधी कधी चांगल्या मैत्रीमध्ये शब्दांची गरज लागत नाही. खरंय. बरं, आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस? तिला सोडलंय, पण कायमचं नाही. आदिनाथसाठी मला तिला सोडावं लागलं. पण आता नवीन सापळे रचलेत, नवा डाव खेळायचा आहे. बघूया. आय होप आता जबाबदारीत काही चुका होणार नाहीत. विक्रांत, मला भेटायला येशील का? हो, काही विशेष? सुलेखा बद्दल बोलायचं आहे. सुलेखाविषयी काय आजोबा? सगळंच फोनवर नको, भेटल्यावर बोलू. बऱ्याच दिवसात निवांत भेटलो नाही आहोत आपण. भेट ठरव एकदा. चालेल आजोबा, मी कळवतो तुम्हाला. आणि आजोबा, माझं प्रियाशी बोलणं झालंय. आलंय माझ्या लक्षात. थँक्यू सो मच आजोबा. ठेवू? श्रीराम श्रीराम. सुलेखाविषयी गोदा, मनीषा आणि प्रथमेश. हो आदिनाथ, हेच 3 चेहरे मला दिसले होते. गोदा, इफ आय एम नॉट मिस्टेकन, आजोबा मला म्हणाले होते की आजोबांच्या लहानपणी वाड्यावर एक काम करणारी बाई होती, तिचं नाव गोदा होतं. पण मग तिचा आणि प्रथमेशचा काय संबंध आहे? प्रथमेश गोदाचा दुसरा पुनर्जन्म आहे. व्हॉट? दुसरा पुनर्जन्म? मग पहिला कोण? मनीषा. तेच तर मी तुम्हाला सांगते. घटनांची पुनरावृत्ती हेच एक महत्वाचं उत्तर आहे. तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की सुलेखाचा आपल्या गतजन्माशी काय संबंध आहे. हो, तो अजूनही स्पष्ट झालेला नाहीच आहे. मी करते स्पष्ट. प्रथमेशने वाड्यावर आलेल्या मनीषाच्या आईला मिठी मारली
का? याचा अर्थ प्रथमेशचा आणि मनीषाच्या आईचा काहीतरी संबंध आहे. जर मनीषाच्या मृत्यूचा संबंध सुलेखाशी जोडला जातो तर मग ही गतजन्मातल्या कुठल्या घटनेची पुनरावृत्ती आहे ज्यामुळे मनीषाचा मृत्यू झाला? याचाच अर्थ मनीषाच्या जन्माआधी म्हणजेच गोदाच्या मृत्यूच्या वेळी सुलेखाचा गोदाशी असलेला संबंध अत्यंत स्वाभाविक आहे. या 2 जन्मातील नियतीने रचलेलं कोडं आता तुम्हाला सोडवायचं आहे आदिनाथ. गोदा, मनीषा, प्रथमेश, महादेव, पार्वती, आदिनाथ, शुभ्रा, सुलेखा.